नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेसाठी मतदारांमध्ये उत्साह, पण मतदार यादीतील घोळ, ईव्हीएम मधील तांत्रिक बिघाडाचा अडथळा, 5:30 नंतरही मतदानासाठी रांगा, मतदानाची अधिकृत टक्केवारी उशिरा समजणार। काँग्रेस आणि मित्रपक्षांना राज्यात चांगलं यश मिळेल, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचा दावा। कोल्हापूर महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळण्याचा केला दावा। इचलकरंजीत एका हॉलमध्ये मतदारांना एकत्र करून पैसे वाटले जात होते, शिवसेना ठाकरे गटाचा आरोप। ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी। माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी मतदान काळात सर्व प्रभागांमधील मतदान केंद्रांना दिल्या भेटी, कार्यकर्त्यांशी साधला संवाद। आणि दिव्यांग, रुग्ण, महिला आणि नवमतदारांचा मतदानामध्ये उत्साह। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आमदार सतेज पाटील यांनी सकाळी कसबा बावडा इथल्या स्वर्गीय यशवंतराव भाऊराव पाटील विद्यामंदिरमधील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला। यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार पाटील यांनी महापालिका निवडणुकीत राज्यात काँग्रेसला चांगलं यश मिळेल, तसंच कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त केला। कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळी 7:30 वाजल्यापासून शहरातील 595 केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सकाळी कसबा बावडा इथल्या यशवंतराव भाऊराव पाटील विद्यामंदिरमधील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला। त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। राज्यातील महापालिका निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळेल, तसंच कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेत आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला। बहुमत कोल्हापूरमध्ये 100% आम्हाला त्या ठिकाणी येणार। इचलकरंजीमध्ये आम्ही शाहू आघाडी म्हणून इचलकरंजीमध्ये लढलेलो आहोत। आम्हाला तिथं देखील विश्वास आहे, वातावरण तिथं देखील चांगलं आहे, त्यांनाही कॉन्फिडन्स आहे, कारण की तिथं मूळ भाजप आणि नवीन भाजप यांच्यातला संघर्ष आहे। आता मूळ भाजप सतरंजा उचलते आणि नवीन भाजप खुर्चीवर बसलेला आहे, त्यामुळे आता त्याचाही उद्रेक आम्हाला इचलकरंजीमध्ये पाहायला मिळेल। भाजप आणि महायुतीनं कोल्हापुरात मतदानाच्या अगोदर 24 तासात जी दडपशाही केली, त्याला कोल्हापूरकर उत्तर देतील असा विश्वासही आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला। विरोधी पक्ष म्हणून महायुती विरोधात काँग्रेस कणखर भूमिका मांडतंय हे जनतेला माहिती आहे, त्यामुळे काँग्रेसचा मताचा टक्का वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मतदानाच्या 48 तास अगोदर ईव्हीएमला नवीन मशीन जोडून संभ्रम निर्माण करणं दुर्दैवी असल्याचंही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितलं। इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये आज राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं। यावेळी भाजपच्या वतीनं मतदारांना पैसे वाटप केलं जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलाय। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पैसे वाटण्याचा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला। यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी होऊन त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपकडून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला। या घटनेदरम्यान एका हॉलमध्ये शेकडो नागरिकांना पैसे देण्यासाठी एकत्र ठेवण्यात आल्याचं समोर आलंय। ही माहिती समजताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन पैसे वाटपाचा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला। या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली आणि पाहता पाहता या वादावादीचं रूपांतर हाणामारीत झालं। या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं। या संपूर्ण घटनेमुळे इचलकरंजीतील राजकीय वातावरण अधिक तापलंय। प्रशासनानं या घटनेची गंभीर दखल घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येतेय।
कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आज मतदान पार पडलं. सर्वच मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांनी गर्दी केली होती. काँग्रेसचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह स्थानिक नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावत कोल्हापूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला. तब्बल 10 वर्षांनी कोल्हापूर महानगरपालिकेसाठी निवडणूक झाली. आज सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. खासदार शाहू छत्रपतींनी न्यू पॅलेस मराठी शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला. मतदानाचा हक्क त्यांनी बजावलाच पाहिजे आणि योग्य उमेदवाराला आपलं मत देऊन निवडून आणलं पाहिजे. तसं होत गेलं तरच आपल्या शहराचा विकास चांगला होत राहील. काँग्रेसची जास्तीत जास्त येतील. माजी आमदार मालोजी राजे आणि मधुरिमा राजे छत्रपती यांनीही याच मतदान केंद्रावर मतदान केलं. मालोजी राजे छत्रपती यांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क प्रत्येकानं बजावला पाहिजे. तो आपला पवित्र हक्क आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे. मी पहिल्या दिवशीपासून सांगत आलेलो आहे की कोल्हापूरकरांचा कौल हा महाविकास आघाडीकडं पहिल्या दिवसापासून आहे. आम्ही दिलेले उमेदवार अतिशय सक्षम, अनुभवी आणि नवीन अशाची सांगड घालून आम्ही हे सर्व उमेदवार दिलेले आहेत. आणि मला असं वाटतं की कोल्हापूरला एक विकसित शहर करण्याच्या दृष्टिकोनातनं कोल्हापूरवासीय हे महाविकास आघाडीला निश्चित भरभरून असं साथ देतील आणि आमची सत्ता येण्यामध्ये कसल्याही स्वरूपाची अडचण मला दिसत नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी आपापल्या प्रभागातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावल्यानंतर कोल्हापूर महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता येईल असा दावा केलाय. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक ही बंटीसाहेब आणि आमची शिवसेना हे आम्ही एकाकी लढत आहोत. 2 पक्ष अखंड महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांच्या बरोबर झुंज देत आहेत असं चित्र आहे कोल्हापुरात. कोल्हापूर शहराची सर्वसामान्य जनता, मतदार हे आम्हाला चांगल्या पद्धतीचा कौल देतील असा मला विश्वास आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता येईल असं जाणवतं. पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक 2026 यामध्ये आत्ता जर आपण बघितलं तर बंटीसाहेब आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही या ठिकाणी एकाकी झुंज देताना सगळीकडे चित्र या ठिकाणी दिसते. पण ती नुसती एकाकी झुंज नाही आहे, जनतेची झुंज आहे. जनता तुम्हाला आज जर बघायला मिळाल तर उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या ठिकाणी आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महापालिकेवर आमच्या महाविकास आघाडीचा झेंडा या ठिकाणी फडकताना आपल्याला दिसेल. दिवसभर महाविकास आघाडीचे स्थानिक नेते आपापल्या प्रभागातील मतदान केंद्रांच्या परिसरात थांबून होते. मतदान केंद्रांच्या बाहेर उमेदवारांच्या समर्थकांनीही मोठी गर्दी केली होती. महापालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान अनेक ठिकाणी गैरव्यवस्था झाल्याचे प्रकार समोर आलेत. त्यातच मतदानानंतर बोटाला लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी झाल्या. त्यानंतर निवडणूक आयोगानं मार्कर पेनच्या स्वरूपात आयोग 2011 पासून ही शाई वापरत असल्याचा खुलासा केला. मात्र आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानावेळी मार्कर पेन ऐवजी इंडेलेबल इंक वापरणार असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितलं. कोल्हापूरसह राज्यातील 29 महापालिकांसाठी आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मात्र मतदानाच्या वेळी बोटाला लावण्यात येणाऱ्या पारंपरिक शाईऐवजी मार्कर पेनचा वापर झाल्याचा मुद्दा चर्चेत आला. मतदानानंतर बोटाला लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी झाल्या. ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडूनही मार्कर पेनद्वारे शाई लावण्याच्या प्रकाराला विरोध करण्यात आला. निवडणूक आयोगानं आयोग 2011 पासून मार्कर पेनचा वापर सुरू केला असून ही शाई लावल्यानंतर त्याला सुकण्यासाठी 10 ते 12 सेकंद लागतात. शाई पुसली जातीये हा फेक नरेटिव्ह पसरवला जातोय असं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितलं. मार्कर पेनच्या स्वरूपात राज्य निवडणूक आयोग हे मार्कर पेन 2011 पासून वापरत आहे. त्यामध्ये फक्त ही शाई एकदा लावल्यानंतर बोटाच्या तर्जनीला लावल्यानंतर त्याला सुकण्यासाठी साधारणतः 10 ते 12 सेकंद लागतात आणि हे 10 ते 12 सेकंद मतदार त्या मतदान केंद्रामध्येच असतो आणि त्याच्यामुळे एकदा
ही शाई ड्राय झाल्यानंतर ती कुठल्या प्रकारे काढता येत नाही आणि त्याच्यामुळे शाई ही वेगळी नाही आहे. ती शाई इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जी शाई वापरते तीच शाई आहे. मार्कर पेनचा अनुभव बघता आगामी जिल्हा परिषदेच्या मतदानावेळी इंडेलेबल इंक वापरण्याचा निर्णय घेतल्याचं वाघमारे यांनी सांगितलं. मार्कर पेनचा अनुभव लक्षात घेता आम्ही जिल्हा परिषदमध्ये इंडियन इंक वापरण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोग नेहमीच दोषी नसतो. निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदार, राजकीय पक्ष आणि उमेदवारांची जबाबदारी अधोरेखित केली. पाडू यंत्राचा वापर 2004 पासून वापरली जात असून ही यंत्रणा नवीन नसल्याचंही आयुक्त वाघमारे यांनी सांगितलं. कोल्हापूरमधील जवाहर नगरमधील वीर कक्कैया विद्यालयामध्ये शेवटच्या टप्प्यात अचानक मतदारांची गर्दी वाढली. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. त्यानंतर मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आलं. त्यामुळे अनेक मतदारांना माघारी फिरावं लागलं. तर आतमध्ये असणाऱ्या मतदारांचं मतदान 6:30 नंतर सुद्धा उशिरापर्यंत सुरू होतं. कोल्हापुरातील जवाहर नगर इथं वीर कक्कैया विद्यालयातील मतदान केंद्रावर शेवटच्या टप्प्यात मतदारांनी मोठी गर्दी केली. सकाळपासून मतदान केंद्रांवर मोठी गर्दी होती. दुपारनंतर गर्दी काहीशी कमी झाली. मात्र 4 नंतर पुन्हा मतदारांनी मोठी गर्दी केल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या मतदान केंद्राबाहेर 5 नंतर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. मात्र मतदानासाठी 5:30 पर्यंत वेळ असल्यानं नियमाप्रमाणे 5:30 पर्यंतच्या मतदारांना शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारातून शाळेच्या परिसरात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर शाळेचं प्रवेशद्वार बंद करण्यात आलं. त्यामुळे अनेक मतदारांना मतदान न करताच माघारी फिरावं लागलं. वेळ संपल्यानं अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं. दरम्यान मतदानाच्या रांगेत असलेल्या मतदारांमध्ये मागे पुढे होण्यावरून वादावादी झाली. तसंच 5:30 पर्यंत मतदान केंद्रात असणाऱ्या मतदारांचे 6:30 नंतरही मतदान उशिरापर्यंत सुरू होतं. मतदान केंद्रावर गर्दी झाल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांसह पोलिसांनाही कसरत करावी लागली. त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील आणि डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांनी प्रभाग क्रमांक 1 मधील महाराष्ट्र विद्यालयातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर डॉक्टर डी.वाय. पाटील आणि डॉक्टर संजय पाटील यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आज तब्बल 10 वर्षांनी मतदान प्रक्रिया पार पडली. गेल्या 15 दिवसांपासून महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार करण्यात आला. या निवडणुकीत नेत्यांसह उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आज सकाळपासून महापालिका क्षेत्रातील सर्वच मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. दरम्यान कसबा बावड्यातील महाराष्ट्र विद्यालयातील मतदान केंद्रावर देखील सकाळपासून मतदारांची गर्दी होती. दरम्यान दुपारी त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील, डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांनी महाराष्ट्र विद्यालयातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यानंतर पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील आणि डॉक्टर संजय डी. पाटील यांनी मतदान केंद्राच्या बाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची भेट घेत संवाद साधला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं कागल तहसील कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी प्रशासनानं केलेल्या तयारीशी तसंच निवडणूक प्रक्रियेबाबत प्रांताधिकारी प्रसाद चौगुले आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी अमरदीप वाकडे यांनी माहिती दिली. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनानं तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या अनुषंगानं कागल तहसील कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत प्रांताधिकारी प्रसाद चौगुले आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी अमरदीप वाकडे यांनी बैठक घेतली. उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीनं स्वीकारले जाणार आहेत. अर्ज भरण्यात उमेदवारांना अडचण येऊ नये यासाठी तहसीलदार कार्यालयात स्वतंत्र टीम तयार करण्यात आली असून 1 खिडकी कक्षही स्थापन करण्यात आल्याची माहिती चौगुले आणि वाकडे यांनी दिली. जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण जागेसाठी 1,000 रुपये तर अनुसूचित जातीसाठी 500 रुपये अनामत रक्कम निश्चित करण्यात आली आहे. तर पंचायत समितीसाठी सर्वसाधारण जागेसाठी 700 रुपये आणि अनुसूचित जातीसाठी 350 रुपये अनामत रक्कम आहे. उमेदवारी अर्ज तहसीलदार कार्यालयातच स्वीकारले जाणार असून निवडणूक आचारसंहितेचं काटेकोर पालन करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं. बैठकीला गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे,
भूमी अभिलेख विभागाचे उपाधीक्षक डॉक्टर सौरभ तुपकर तसंच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी वयोवृद्ध आणि दिव्यांग नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला, तर लहान बालकांना घेऊन आलेल्या मातांची संख्या सुद्धा लक्षणीय होती. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 81 जागांसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. कोल्हापूर शहरातील एकूण 595 केंद्रांवर मतदान घेण्यात आलं. या संपूर्ण केंद्रावर वयोवृद्ध लोकांची संख्या लक्षणीय दिसून आली. त्याचबरोबर दिव्यांग बांधवांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला. कुणी दुसऱ्याचा आधार घेत तर कुणी वॉकर घेऊन येत मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतला. माझं वय 81 आहे. मी एकटी राहते, पण मी मतदान करायला इथं आलेले आहे. मला सगळ्यांनी साथ देऊन मला इथं आणून मतदान करणार आहे मी. असंच सर्वांना तुम्ही साथ द्यावी. चालायला होत नाही तरी पण मी मतदान करायला आलेली आहे. माझं वय आहे 66. माझा मणक्याचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे चालायला येत नाही. तरी देखील काही मातांनी आपल्या लहानग्यांना सोबत घेऊन मतदान केंद्रावर येत मतदान केलं. मतदानाचा हक्क सर्व नागरिकांनी बजावलाच पाहिजे. लोकशाही आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे, त्यामुळे मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. आता राजकारण काही उरलं नाही म्हणून मतदानावर बहिष्कार टाकणारे, त्याचबरोबर मतदानासाठी सरकारी सुट्टी मिळाली म्हणून फिरायला जाणं पसंत करणारे अशा अनेकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम या वयोवृद्ध आजी आजोबा आणि मातांनी केलंय. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडलं, मात्र मतदार यादीत घोळ असल्यानं मतदारांना प्रचंड मनस्ताप झाल्याचं चित्र दिवसभर पाहायला मिळालं. दिल्लीतून एक महिला मतदान करण्यासाठी कोल्हापुरात आली असता यादीतील घोळामुळं त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. नेत्यांसह उमेदवारांचं भवितव्य EVMमध्ये बंद झालंय. मात्र मतदान करताना मतदारांना अनेक अडचणी आल्याचं चित्र दिवसभर पाहायला मिळालं. मतदार यादीतील घोळ, केंद्रावरची गर्दी, EVM बिघाड आणि 4 उमेदवारांना मतदान करायचं असल्यानं मतदारांची चांगलीच तारांबळ उडाली. मतदार यादीतील घोळामुळं मतदारांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. या मतदान यादीतील घोळामुळं दिल्लीहून मतदानासाठी कोल्हापुरात आलेल्या एका महिलेला मतदानापासून वंचित राहावं लागलं. दिल्लीतून आल्यानंतर त्या तात्काळ तवनाप्पा पाटणे हायस्कूल मतदान केंद्रावर जाऊन मतदानासाठी उभ्या असताना त्यांना त्या केंद्रावरील यादीत त्यांचं नावच नसल्याचं समजलं. तिथून धाव घेत त्या प्रभाग क्रमांक 15मध्ये असणाऱ्या छत्रपती राजाराम महाराज विद्यालय मतदान केंद्रावर पोहोचल्या. मात्र वेळ संपल्यानं मतदारांच्या रांगेत प्रवेश मिळाला नाही. पोलीस कर्मचाऱ्यांना अनेकदा विनंती करूनही त्यांना मतदान केंद्रात सोडण्यात आलं नाही. यादीतील घोळामुळं मतदानापासून वंचित राहावं लागल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली. टायमिंग संपलेला आहे. सगळं पण 5:30 पर्यंत इथे यायला पाहिजे. संपलेला आहे. 5:30ला मी गेट बंद केला, त्यानंतर ते आले. 5:30ला गेट बंद केला. आमची लोक आहेत ना, सॉरी आतमध्ये केंद्राची सांगितलं आपण तुम्ही गेट बंद केलं 5:30ला, आम्हाला सोडता येणार. प्लीज कॉपरेट करा तुम्ही. त्यांना फोन करून सांगितलं. हा तुमचा प्रॉब्लेम आहे ना, सेंटर तुम्हाला लक्षात आलं नाही काय असेल. ठीक आहे मॅडम, टेक्निकल प्रॉब्लेम जर झाला असेल तरी आम्हाला 5 इयर्समध्ये कधी ते आलेलं नाही. चौकशी करायला पण कोल्हापूर शहरात अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी मतदारांना त्रास, एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर फेऱ्या माराव्या लागल्यानं मतदारांनी नाराजी व्यक्त केली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानादरम्यान शहरात कुठंही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्वतः काही संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. गेले 15 दिवस महाविकास आघाडी आणि महायुतीबरोबरच अन्य स्थानिक आघाड्यांनी प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप करून शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. मतदानादरम्यान शहरात कुठंही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 6, 8, 9, 10, 11, 12 आणि 19 मधील काही मतदान केंद्र संवेदनशील असल्यानं त्या ठिकाणी जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी 1 वाजण्याच्या सुमाराला प्रभाग क्रमांक 5 मधील न्यू पॅलेस मराठी शाळा मतदान केंद्राच्या बाहेर महाविकास आघाडीचे उमेदवार सरोज सरनाईक आणि महायुतीच्या उमेदवार पल्लवी देसाई यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. सायंकाळपर्यंत किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. दरम्यान पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी काही संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. काही मतदान केंद्रांवर मतदारांची नावं अन्य प्रभागात गेल्यानं त्या मतदारांची तारांबळ उडाली. अनेकांना मतदार यादीतील नाव शोधताना धावाधाव करावी लागली, तर काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडण्याचे प्रकार घडले. इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये मतदानाच्या पूर्वसंध्येला 2 गट आमनेसामने येऊन तुफान राडा झाला. यामध्ये माजी उपनगराध्यक्षांसह दोन्ही गटातील तब्बल 15 जणांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. इचलकरंजीत प्रभाग क्रमांक 9 मध्ये मतदानाच्या पूर्वसंध्येला राजकीय वाद चिघळून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याची घटना घडली. प्रभाग क्रमांक 9 मधून सदानंद दळवाई यांच्या पत्नी तर प्रभाग क्रमांक 10 मधून माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान मतांचं राजकारण करत तानाजी पोवार यांचे भाऊ शंकर पोवार आणि त्यांचे कार्यकर्ते शिवशाहू विकास आघाडीकडून निवडणूक लढवत असलेल्या एका महिला उमेदवाराच्या समर्थनार्थ मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप करत दळवाई समर्थकांनी शंकर पोवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जाब विचारला. यावेळी भाजपच्या दोन्ही गटांमध्ये जोरदार वाद झाला. आरोप प्रत्यारोपांनंतर परिस्थिती अधिक बिघडत थेट शिवीगाळ आणि एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्या देण्यात आल्या. त्यानंतर दोन्ही गटात हाणामारीही झाली. शंकर पोवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घटनास्थळी बोलवून घेतलं. एकाच पक्षातील 2 गट आमनेसामने आल्यानं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणात आणली. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करून 2 गटांमध्ये मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात विश्वनाथ लाटे, अविनाश राजेंद्र दुधाणे, प्रज्वल अविनाश दुधाणे, प्रशांत बडवे, गजानन दळवाई, सदानंद दळवाई, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, शंतनू तानाजी पोवार, शंकर पोवार तसंच अन्य 5 अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान आज सकाळी आमदार सतेज पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर कसबा बावडा आणि कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी जाऊन मतदान केंद्रांना भेटी दिल्या. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. तब्बल 10 वर्षांनंतर महापालिका निवडणूक असल्यानं महापालिका क्षेत्रातील सर्वच मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. दरम्यान काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आज दिवसभर कसबा बावडा आणि शहरातील विविध ठिकाणच्या मतदान केंद्रांना भेटी दिल्या. सकाळी कसबा बावडा इथल्या प्रभाग क्रमांक 1 मधील वाय.बी. पाटील शाळेतील मतदान केंद्रावर आमदार सतेज पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर आमदार सतेज पाटील यांनी कसबा बावडा परिसरातील वेगवेगळ्या मतदान केंद्रांना भेटी दिल्या. त्यानंतर कदमवाडी, भोसलेवाडी, सदर बाजार, मार्केट यार्ड, विक्रमनगर, राजारामपुरी, टाकाळा, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, कॉमर्स कॉलेज, गंगावेश, शिवाजीपेठ, सिद्धार्थनगर, शिवाजी पार्क इथल्या मतदान केंद्रांना देखील आमदार सतेज पाटील यांनी भेटी दिल्या. यावेळी आमदार पाटील यांनी बूथवर जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. इचलकरंजी जनता बँक परिसरात असलेल्या आर.डी. क्लब शूज स्टुडिओ या दुकानाला बुधवारी रात्रीच्या सुमाराला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीत लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय. इचलकरंजीतील जनता बँक परिसरात अल्ताफ तांबोळी यांचं आर.डी. क्लब शूज स्टुडिओ हे दुकान आहे.
रविवारी रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गेले. 2 दिवस त्यांचं दुकान बंद होतं. बुधवारी रात्री अचानक त्यांच्या दुकानातून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. त्यानंतर काही क्षणातच आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं दुकानातील शूज, फर्निचर तसंच विद्युत उपकरणं जळून खाक झाली. याची माहिती मिळताच इचलकरंजी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं. दुकानातील ज्वलनशील साहित्यामुळं आग विझवताना जवानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र वेळेत आग आटोक्यात आणल्यामुळं आजूबाजूची दुकानं आगीपासून वाचवणं शक्य झालं. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत नागरिकांची गर्दी नियंत्रणात ठेवली. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र साहित्य जळून लाखो रुपयांचं नुकसान झालंय. कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावरील तुरंबे, मजरे, कासारवाडा दरम्यान असलेल्या शेत परिसरात बुधवारी रात्री बिबट्यासदृश्य जंगली प्राण्याचा वावर आढळून आलाय. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून वन विभागानं या प्राण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये. कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावरील तुरंबे, मजरे, कासारवाडा दरम्यान असलेल्या शेत परिसरात बुधवारी रात्री तिटवे इथल्या निरंजन किल्लेदार यांना बिबट्यासदृश्य जंगली प्राण्याचा वावर आढळून आला. प्रसंगावधान राखत त्यांनी तात्काळ जवळीच्या मंगल कार्यालयाचा आसरा घेतला. ही माहिती मिळताच तुरंबे, मजरे, कासारवाडा, तिटवे गावातील शेतकरी तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शेतवडीत बिबट्यासदृश्य प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले. या प्रकारानंतर या परिसरात भीतीचं वातावरण असून या प्राण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान वनविभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोध मोहीम राबवली जातीये. संध्याकाळी ड्रोनच्या साहाय्यानं या प्राण्याचा शोध घेणार असल्याचं वनरक्षक SM कांबळे यांनी सांगितलं. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी इचलकरंजी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. इचलकरंजी महानगरपालिकेची मतदान प्रक्रिया आज शांततेत पार पडली. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेटी देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी गुप्ता यांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कडक कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलंय. आम्ही पूर्णपणे बंदोबस्त नियोजन केलेलं आज असेल, रात्रीचा बंदोबस्त असेल, उद्या मतमोजणीचा बंदोबस्त असेल, पूर्णपणे नियोजित पद्धतीने बंदोबस्त लावलेला आहे, ज्यांच्यावरती आधी प्रतिबंध कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. पाहणीवेळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्यासह इचलकरंजी शहरातील 4ही पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील सुधाकर जोशीनगरमधील मतदानासाठी निघालेल्या महिलांना मी सांगेल तसं मतदान करा अशा शब्दात सुनील गायकवाड नावाच्या कार्यकर्त्यानं धमकावलंय. सुवर्णा फर्नांडिस यांनी त्यांच्या घराबाहेर दगडफेक देखील केल्याचं सांगत जुना राजवाडा पोलिसात धाव घेतली. मात्र पोलिसांनी दखल घेतली नसल्याचं फर्नांडिस यांनी सांगितलंय. कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील सुधाकर जोशीनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या सुवर्णा फर्नांडिस आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य महिला एकत्र आज दुपारी मतदानासाठी जात होत्या. यावेळी याच परिसरात राहणाऱ्या सुनील गायकवाड यानं तुम्ही कुणाला मतदान करणार, मी सांगतो त्याला मतदान करा अशी धमकी देत महिलांची हुज्जत घातली. यानंतर सुवर्णा फर्नांडिस तक्रार देण्यासाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. मात्र पोलिसांनी दखल घेतली नसल्याचं फर्नांडिस यांनी सांगितलं. मत द्यायला जाण्यासाठी गेलेलो रोडपर्यंत सुनील तम्मा गायकवाड यांनी मला अडवलं, तू कुणाला मत देणार. मी म्हणलो ती माझी इच्छा, 4 मत कुणाला द्यायचं तिथं गेल्यानंतर मी ठरवीन. यानं साडीला माझ्या धरलं त्यांच्या माणसाने अडवत नाही तर इथं आम्ही बोलत आणलं. बहिणीला बोलत आम्ही साडीचं तिनं साड्या हातापदराला आमच्या धरलं ओढलं आणि आमच्या घरापाशी इटा फोडल्या, धमकी दिली तलवारीची, तुला मारतो. लहान बाळ घेऊन मी डिव्हिजनला राजवाडा डिव्हिजनला गेलो, तिथं कंप्लेंट घेतली नाही. मी गेल्यानंतर लहान बाळ आहे त्या माझ्या मुलगीने दरवाजा बंद केला. मी बाळाला घेऊन गेलो, इथं सगळ्या विटा दरवाज्यावर, घरावर, बॅरियरवर सगळ्या विटा घातल्या आणि धमकी दिली. संध्याकाळी आमच्या हातात तुम्ही जगला तर बघा म्हणला, जगल ते बघा.
सुनील गायकवाड यानं फर्नांडिस यांच्या घरावर दगडफेक करून धमकी दिल्यानं रात्री अपरात्री अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण अशी विचारणा देखील फर्नांडिस यांनी केली आहे. महिला मतदारांना धमकावणाऱ्या सुनील गायकवाडवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं ऑक्टोबर 2025मध्ये राज्यातील सर्व रेशन दुकानदारांकडे कार्यरत असणाऱ्या ई-पॉस मशीनचं थंब स्कॅनर अचानक बदललंय. त्यामुळे संपूर्ण रेशन वितरण व्यवस्थेत अभूतपूर्व तांत्रिक गोंधळ निर्माण झालाय. नवीन D1 ई-पॉस थंब स्कॅनरमुळं आणि आधार सर्व्हरच्या समस्येमुळं राज्यातील गोरगरीब जनतेला धान्यापासून वंचित राहावं लागतंय. यामुळे कठोर पावलं उचलून रेशन वितरण व्यवस्था पूर्ववत करावी अशी मागणी कोल्हापूर रेशन दुकानदार संघटनेनं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं ऑक्टोबर 2025मध्ये राज्यातील सर्व रेशन दुकानदारांकडील कार्यरत असणाऱ्या ई-पॉस मशीनचं थंब स्कॅनर अचानक बदललंय. पूर्वीचा D0 स्कॅनर सुरळीत कार्यरत असताना त्याऐवजी बसवलेल्या D1 स्कॅनरमध्ये वारंवार बायोमेट्रिक त्रुटी येत आहेत. यामुळे राज्यातील बहुतांश कार्डधारकांचं आधार आधारित थंब प्रमाणीकरण होत नाही. थंब प्रमाणीकरण अयशस्वी ठरत असल्यानं आयरिस आणि OTP पर्यायांचा वापर वाढला. मात्र एकाच वेळी आलेल्या प्रचंड ट्रॅफिक आणि eKYCच्या दुहेरी दबावामुळं आधार सर्व्हर वारंवार डाऊन होतोय. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात नेटवर्कमुळं वितरणात टाईम आऊटची समस्या तीव्र झाली आहे. या तांत्रिक अडचणींमुळं गरीब आणि कष्टकरी जनतेला त्यांच्या हक्काचं धान्य वेळेवर मिळू शकलं नाही. थंब प्रमाणीकरण आणि OTP या दोन्ही पर्यायांमध्ये आलेल्या अपयशामुळं लाखो कुटुंब धान्यापासून वंचित राहिली आहेत. यामुळे कठोर पावलं उचलून रेशन वितरण व्यवस्था पूर्ववत करावी अशी मागणी कोल्हापूर रेशन दुकानदार संघटनेनं केली आहे. D1 स्कॅनरमधील दोष त्वरित दूर करावेत किंवा थंब प्रमाणीकरणाची समस्या पूर्णतः संपेपर्यंत जुने D0 स्कॅनर पुन्हा बसवण्याचे आदेश द्यावेत. आधार सर्व्हरची क्षमता तातडीनं वाढवावी. ज्या कार्डधारकांना तांत्रिक अडचणीमुळं धान्य मिळू शकलं नाही त्यांना तात्काळ धान्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. मोफत रेशन धान्य वाटपाचं कमिशन लवकर मिळावं आदी मागण्यांचं निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळानं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना सादर केलंय. रेशन महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळामध्ये शहराध्यक्ष राजेश मंडलिक, गजानन हवलदार, अरुण शिंदे, सचिन चव्हाण, अनिल जंगटे, साताप्पा भास्कर, सुधीर चौगुले, सतीश शेटे, बाळासाहेब भोसले, किरण संगपाळ, करण गायकवाड, सुमित पवार आदींचा समावेश होता. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी होती. दिवसभर सर्वच मतदान केंद्रांवर चुरशीनं मतदान सुरू होतं. सायंकाळी 5:30 वाजल्यानंतरही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे रात्रीपर्यंत या केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू होती. दरम्यान सायंकाळी 5:30 पर्यंत सरासरी 61% मतदान झालं. इचलकरंजी महापालिकेसाठी पहिल्यांदाच होत असलेल्या निवडणुकीत आज सकाळी 7:30 वाजल्यापासून शहरातील विविध केंद्रांवर मतदानासाठी नागरिकांच्या रांगा दिसून आल्या. अनेक मतदान केंद्रावर महिला मतदारांची संख्या लक्षणीय होती. सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदान होण्याच्या दृष्टीनं नियोजन केलं होतं. तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह महापालिकेसाठी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांमध्येही उत्साह होता. शहरातील 74 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगद्वारे नियंत्रण ठेवण्यात आलं होतं. प्रशासनाकडून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजन केलं होतं. तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. सायंकाळी 5:30 वाजल्यानंतरही अनेक मतदार केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे रात्रीपर्यंत या केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू होती. दरम्यान सायंकाळी 5:30 पर्यंत सरासरी 61% मतदान झालं. या महापालिकेत एकूण 16 प्रभागात 65 जागांसाठी 230 उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांचं भवितव्य EVM मध्ये बंद झालं असून आता मतदार कुणाला कौल देणार हे उद्या समजणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज शहरात मतदान पार पडलं. विविध मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र काही ठिकाणी EVM मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळं मतदान प्रक्रियेत अडथळे आले. तर काही ठिकाणी मतदारांचं मतदार यादीत नाव नसल्यामुळं त्यांना मतदान करता आलं नाही.
कोल्हापुरातील गवत मंडईतील महात्मा ज्योतिराव फुले विद्यालयातील मतदान केंद्रावरील EVM दुपारी 4च्या सुमाराला अचानक बंद पडलं. यावेळी मतदारांची मतदानासाठी मोठी रांग लागली होती. मशीन अचानक बंद पडल्यानं अधिकारीसुद्धा भांबावून गेले, तर मतदारांना रांगेत ताटकळत उभं राहावं लागलं. यातच ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या केंद्राबाहेरील पॅसेजमध्ये पंख्याची व्यवस्था नसल्यानं मतदारांना गरमीचा सामना करावा लागला. या सगळ्या प्रकाराबद्दल मतदारांनी प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बॅटरी चार्जिंग संपल्यामुळं आम्हाला इथं थांबावं लागलेलं आहे आणि आमची इथं खूप असुविधा झालेली आहे आणि इथं बरेच मेंबर आम्ही जवळजवळ अर्धा पाऊण तास 1 तास झालं वेटिंगसाठी थांबलेलो आहे. चार्जिंग संपलंच कसं असा सवाल मतदारांनी उपस्थित केला. तब्बल पाऊण तासानंतर दुसरी बॅटरी आणून मशीन पुन्हा चालू करण्यात आलं. नेमका काय प्रॉब्लेम आला होता याबद्दल अधिकाऱ्यांनी खुलासा केला. माझं नाव ओंकार जाधव, क्षेत्रीय अधिकारी. केंद्र क्रमांक 14-7मध्ये बॅटरीचा प्रॉब्लेम आल्यामुळे ती बॅटरी चेंज केलेली आहे. आता सगळी प्रक्रिया परत सुरळीत चालू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सर चार्जिंग त्याचं व्यवस्थित ही जबाबदारी शासनाची असताना ती म्हणजे संपलीच कशी? नाही सर, बॅटरी हाय सकाळी होतीच, व्यवस्थित होती, दुपारपर्यंत व्यवस्थित आहे. अचानक तो एरर आलेला आहे. परत बॅटरी नवीन आपण चेंज घातलेली आहे. बॅटरी हाय दाखवलेली आहे आणि जे टोटल वोटर जे झालेले आहेत तेच व्हेरीफाय झाले आहेत. मतदान प्रतिनिधी होते त्यांनी पण ती व्हेरीफाय केलं आहे. त्यामुळे ती प्रक्रिया व्यवस्थित चालू आहे. त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही येणार. अशा प्रकारचे नाही हे प्रॉब्लेम आणि कुठल्या केंद्रावरती अशा प्रकारचे म्हणजे केंद्र नाव सांगू शकत नाही, पण कंट्रोल युनिट चेंज केलेलं आहे किंवा बॅलेट युनिट चेंज केलेलं आहे, बॅटरी चेंज केलेल्या आहेत. ही सकाळपासून आता या केंद्रावर तरी आत्ताच प्रॉब्लेम आला आहे. एकाच केंद्र माझ्याकडे जे केंद्र आहेत त्यामध्ये आत्ताच एक प्रॉब्लेम आलेला आहे, फक्त बॅटरीचा. बाकी सगळे ओके आहे. कोल्हापुरात अनेक ठिकाणी असे तांत्रिक बिघाड झाल्यानं मतदारांना त्रास सहन करावा लागला. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये आकर्षणाचं केंद्र ठरलं ते महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेलं पिंक मतदान केंद्र. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. ताराबाई पार्कमधील केंद्र क्रमांक 426 GST कार्यालयातील मतदान केंद्रांची संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी पेलली. गुलाबी रंगाच्या फुग्यांनी मतदान केंद्र सजवण्यात आलं होतं. केंद्रातील स्वच्छताही वाखाणण्याजोगी होती. केंद्रात आल्यानंतर सर्व महिलांचं हसतमुखानं स्वागत करण्यात येत होतं. तसंच इथं मतदानासाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेसाठी मतदारांमध्ये उत्साह, पण मतदार यादीतील घोळ, EVMमधील तांत्रिक बिघाडाचा अडथळा, 5:30 नंतरही मतदानासाठी रांगा, मतदानाची अधिकृत टक्केवारी उशिरा समजणार. काँग्रेस आणि मित्रपक्षांना राज्यात चांगलं यश मिळेल, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचा दावा. कोल्हापूर महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळण्याचा केला दावा. इचलकरंजीत एका हॉलमध्ये मतदारांना एकत्र करून पैसे वाटले जात होते. शिवसेना ठाकरे गटाचा आरोप. ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी मतदान काळात सर्व प्रभागांमधील मतदान केंद्रांना दिल्या भेटी, कार्यकर्त्यांशी साधला संवाद. आणि दिव्यांग, रुग्ण, महिला आणि नवमतदारांचा मतदानामध्ये उत्साह. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर S न्यूज कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.